Welcome to Mahali's Academy, Thermal Engineering, Unit 1, Fundamentals of Thermodynamics, Concept of Flow Work and Enthalpy, by Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहूया थर्मल इंजिनिअरिंग. यामध्ये आपण ना युनिट नंबर 1 पाहत होतो, ज्यामध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हॉट इज वर्क, व्हॉट इज हीट ट्रान्सफर, वर्क डन आणि हीट ट्रान्सफर यामध्ये नेमकं काय सिमिलॅरिटीज आहे, काय डिसिमिलॅरिटीज आहेत, त्यानंतर व्हॉट इज इंटरनल एनर्जी, त्यानंतर वर्क डन आणि इंटरनल एनर्जी यात काय डिफरन्स आहे, हे टॉपिक आपण काल पाहिले होते. आता आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे फ्लो वर्क. माझ्याबरोबर लिहा फ्लो वर्क. प्रथम डेफिनेशन घेऊ, मग एक्सप्लेन करू. द वर्किंग सबस्टन्स pushes in and out of the device, pushes in and out of the device. The work done causing such a flow is called as flow work. फ्लो वर्क म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, असा एखादा सबस्टन्स आहे, त्याला आपण वर्किंग सबस्टन्स केव्हा म्हणतो? जेव्हा एकतर तो हीट घेऊ शकतो किंवा एकतर हीट रिमूव्ह करू शकतो. जर त्यांनी हीट ऍड केली किंवा हीट रिमूव्ह केली, तेव्हा त्या सबस्टन्सला म्हणतात वर्किंग सबस्टन्स. मग वर्किंग सबस्टन्स बर का, जो एकतर हीट आत घेतो किंवा हीट बाहेरच्या बाजूला टाकतो, एकतर हीट तो आत घेतो किंवा बाहेर टाकतो, तर असं एखादं डिव्हाइस ज्यामध्ये वर्किंग सबस्टन्स हीट एकतर हे करतो, ऍब्सॉर्ब करतो किंवा तो बाहेर रिमूव्ह करतो, तेव्हा त्यासाठी जे वर्क डन होतं त्याला म्हणतात फ्लो वर्क. मग असं वर्क डन ज्यामध्ये हीट ट्रान्सफर केली जाते त्याला म्हणतात फ्लो वर्क. मग फ्लो कोणाचा झाला? हीटचा, आणि त्यामुळे वर्क डन झालं म्हणून याचं नाव फ्लो वर्क. मग फ्लो कोणाचा? हीटचा, म्हणजे हीटचा फ्लो झाला आणि त्यामुळे त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये वर्क डन झालं असं आपण म्हणतो, त्याला म्हणतात फ्लो वर्क. कळालं ना फ्लो वर्क? मग द वर्किंग सबस्टन्स विच पुशेस इन अँड आउट ऑफ द डिव्हाइस, देन द वर्क डन कॉजिंग फॉर दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लो वर्क. Is called as flow work. The flow work caused the flow of V meter cube of a gas against pressure of P Newton per meter square by इकडे बघा ग. आता बघा, मी घेतला व्ही मीटर क्यूबचा गॅस. असा एक गॅस ज्याचं व्हॉल्यूम व्ही मीटर क्यूब आहे आणि त्याच्यावर सध्याचा जो प्रेशर आहे तो पी आहे. व्हॉल्यूम आहे त्या गॅसचं व्ही मीटर क्यूब आणि प्रेशर आहे पी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आता या सिस्टीम मध्ये त्या गॅस मध्ये जी हीट एनर्जी आत येते किंवा जी बाहेर जाते त्याचं फ्लो वर्क कॅल्क्युलेट करतो बाय युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला. फ्लो वर्क म्हणजे FW इज इक्वल टू त्याच्यावर असलेला प्रेशर मल्टिप्लाइड बाय त्याचा व्हॉल्यूम, आणि युनिट काय झालं बरं याचं? प्रेशरचं युनिट काय बरं मुलांनो? प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशरचं युनिट, आणि व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब.
2 इथालचे मीटर, इथालचे 2 मीटर गेले, युनिट काय आलं बरं? मग याचा युनिट फॉर फ्लो वर्क इज न्यूटन मीटर. मग फ्लो वर्क मध्ये एकतर हीट बाहेरच्या बाजूला रिमूव्ह केली जाते किंवा आतल्या बाजूला ऍब्सॉर्ब केली जाते. त्यामुळे जे वर्क डन होतं त्याला फ्लो वर्क असं म्हणतात. आता हे फ्लो वर्क समजावून सांगण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं की एक गॅस आहे ज्याचं व्हॉल्यूम व्ही मीटर क्यूब आहे आणि त्याचा प्रेशर पी न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. तर त्याचा फ्लो वर्क काढण्याकरता मी काय केलं? प्रेशर मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम आणि त्याचं या युनिट डेव्हलप केलं न्यूटन मीटर. असा हा कन्सेप्ट आहे फ्लो वर्कचा. कोणाला 2 वेळा एक्झामला आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट लिहून झालं का धनश्री? नेक्स्ट कन्सेप्ट आता अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे हा, एन्थाल्पी. एन्थाल्पी इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एच. बघा बरं एन्थाल्पी. एन्थाल्पी इज टोटल हीट. टोटल हीट कंटेंट ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम. एन्थाल्पी म्हणजे काय रे? तुमच्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये जी टोटल हीट आहे, प्रत्येक मॉलिक्यूलला काहीतरी हीट असते, प्रत्येक मॉलिक्यूलची हीट ऍड करायची तेव्हा टोटल हीट येईल आणि त्या थर्मोडायनामिक सिस्टीमची टोटल हीट म्हणजे एन्थाल्पी. मग कुठल्याही थर्मोडायनामिक सिस्टीमची टोटल हीट म्हणजे एन्थाल्पी. इट इज डिनोटेड बाय एच. मग एन्थाल्पी काढण्यासाठी काय करावं लागेल बरं? मग देअरफॉर मी दुसरी डेफिनेशन घेऊ शकतो. एन्थाल्पी इज द अल्जेब्रिक सम ऑफ इंटरनल एनर्जी and enthalpy is algebraic sum of internal energy and flow work. इंटरनल एनर्जीचा आणि फ्लो वर्कची जर ऍडिशन केली तर आपल्याला भेटते एन्थाल्पी. बघा मी तुम्हाला करून दाखवतो. मग एन्थाल्पी म्हणजे काय? एन्थाल्पी इज द अल्जेब्रिक सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड flow work. Enthalpy is denoted by capital H, internal energy is denoted by small u, and flow work is denoted by pressure into volume. This is the formula for enthalpy. बरं एन्थाल्पीचं युनिट, याचा युनिट मी तुम्हाला सांगतो, किलोजूल पर किलोग्रॅम, केजी पर किलोग्रॅम. मी इथं व्हीएस म्हणतो. व्हीएस म्हणजे काय? स्पेसिफिक व्हॉल्यूम. झालं याचा सगळा कन्सेप्ट आपला आहे ना. मग लक्षात घ्या व्हॉट इज एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये असलेली टोटल हीट. आणि एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला अल्जेब्रिक सम म्हणजे बेरीज घ्यावी लागेल. इंटरनल एनर्जी आणि फ्लो वर्क यांची ऍडिशन मीन्स एन्थाल्पी. इंटरनल एनर्जी म्हणजे यू, फ्लो वर्क म्हणजे प्रेशर इनटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि याचा युनिट किलोजूल पर किलोग्रॅम. काय डाऊट? बर आता काही फॉर्म्युले मी इथं देतोय जे आपल्याला खूप जास्त वेळा प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे. फॉर्म्युला असा आहे, आता हे जे फॉर्म्युले हे आहेत परफेक्ट गॅस करतात. फॉर परफेक्ट गॅस पहिला फॉर्म्युला आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला इकडे पहा. चेंज म्हणजे काय? डेल्टा. इंटरनल एनर्जी म्हणजे यू. मग चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी फायनल मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी. फायनल मधून इनिशियल वजा केलं म्हणजे मधली टोटल जे काही चेंज इन इंटरनल एनर्जी ते कळेल ना. सुरुवातीला इंटरनल एनर्जी 10 आहे आणि लास्टला 100 आहे. मग चेंज किती झाला? 100 मायनस 10 90चा ना. तसंच आहे. मग आता आपण फॉर्म्युला जर आपल्याला पाहिजे असेल तर डेल्टा यू चा फॉर्म्युला आपण हा पण यूज करू शकतो, पण याच्यापेक्षा सोपा मास इनटू कोएफिशिएंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV
T2 मायनस T1. T2 म्हणजे फायनल टेम्परेचर, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर. दिस इज द फॉर्म्युला फॉर चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू. मग चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय रे? चेंज इन एन्थाल्पी. मग फायनल एन्थाल्पी मायनस इनिशियल एन्थाल्पी. फायनल एन्थाल्पी मधून जर इनिशियल एन्थाल्पी मायनस केली तर चेंज इन एन्थाल्पी येईल. सोप्या पद्धतीने जर फॉर्म्युला केला तर मास इंटू कोएफिशिएंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर T2 मायनस T1. दिस इज द फॉर्म्युला फॉर चेंज इन एन्थाल्पी. CV म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि CP म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बाकी T2 म्हणजे फायनल टेम्परेचर, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर, M म्हणजे मास. मग चेंज इन एन्थाल्पी विचारलं प्रॉब्लेमला तर हा फॉर्म्युला वापरायचा. चेंज इन इंटरनल एनर्जी विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला जास्त करून हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. एन्थाल्पी म्हणजे टोटल हीट कंटेंट ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टीम. काही शंका? Like, share, and subscribe. Thanks for watching.